नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? हसताय ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना? सगळे नियम पाळताय ना? आणि महत्वाचा हसण्याचा नियम पाळताय ना? आणि त्याच नियमानुसार तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुमचा कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या, को पावर्ड बाय डाबर गिलं नीम ज्यूस. तर मंडळी, लगेचच जाऊयात आता आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. गेले 2 दिवस या कार्यक्रमात धमाल सुरू आहे आणि या कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके पंचरत्न आणि भविष्यातली रत्न जमा झालेली आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या निमित्तानं पाहूयात आज काय घडतंय. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. तर सगळ्यांची आता गप्पा झालेल्या आहेत. आता मी राहिलो की कोण तुम्ही? यांच्या बरोबर गोड 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 बोलताय. माझी वेळ आली की मला फेकसताय. इथं पण माझ्या अन्याय होणार काय आहे तुमच्यावर का? अन्याय जरा सांगून टाका एकदा फायनल. काय काय झालं म्हणजे पहिल्या त्यांच्या प्रवाला पण तसंच झाली बॉम्ब माझी. काय ही जी काय म्हणते त्याला रत्न पंचामृत बसले, मी पण पंचामृत. हा घ्या काय झालं त्याचं? त्या वेळेला माझ्यावर जर अन्याय झाला नसता तर ही 4-5 नाही, मी एकटाच पंचरत्न झालो असतो. काय पण काय पण तेवढं टॅलेंटच होतं ना माझ्याजवळ. काय टॅलेंट होतं तुमच्या? प्रत्येक वेळेला असं होतं, चांगलं टॅलेंट असलं की दाबलं जातं माहितीये. अरे बापरे. काय झालं होतं असं? तिथं गेम काय झाली तुम्हाला साधे चॅनल बरोबर मीटिंग झाली, सगळं फिक्स झालं, पेमेंट वगैरे फिक्स झालं. पेमेंट नव्हतं. पेमेंट नसतं. लिटिल चॅम्प आहे. हा हा सगळं फिक्स झालं. हा. तिथं काड्या घातल्या तिथं सर. काड्या घातल्या. काड्या घातल्या. अच्छा. पहिल्यांदा साऊंडवाल्यांनी काडी घातली असणार. 101% लिहून घ्या. कोणी? साऊंडवाली का? आता मी तोंडानं आवाज काढणार ना साऊंडचा. कसा? बघ. हल 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 लो 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 लो. आज 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 हम आप काप काम साम 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 तेज करे जा रहे हैं. आला त्यांच्या पोटात. मी जर तिथं जर साऊंडचा आवाज काढला असता, सगळं आवाज काढला असतं, त्यांच्या पोटावर पाय आला असता. आला असता. खरंय खरंय. त्यामुळे त्यांनी तिथनं काडी घातली असणार आहे, ह्याला काढून टाका म्हणून. अन्याय झालाय ना माझा, मला न्याय पाहिजे. काय दुसरी कुणी गाडी घातली? दुसरी मग ही हे जे ढोलकी वाजवतात, वाद्यवृंद. ते ढोलकी वाजवतात ते हा. निलेश साबळे. निलेश परब. निलेश परब. ते ढोलकी वाजवतात तिकडे. निलेश परब. साबळे कोण आहे? मी. म्युझिक अरेंज करतात ते. बंगलेश कमलेश भडकरकर. त्यांनी काय केलं? त्यांच्या पण पोटावर पाय आला असता. कसं काय? आता मी वाजवणार तोंडानं वाद्य विद्या सगळी म्हणल्यावर त्यांना काम गेलं असतं ना. काय त्यांचं केलं? दाखवत काय करतात? साधी सोपी. आता फक्त एक साधी झलक दाखवतो. मी काय मोठेपणा सांगत नाही. वा, वा. मी काय असेल ती तोंडावर डायरेक्ट. करा बघू काय करणार तुम्ही. काय करून दाखवणार? गाण्यासोबत घ्या ना. गाणं गाणं काय करणार पण? आता गिटार वाजवतो मी. वाजवा. बापरे. काळी बदती. जमतंय का दुसरी माणसं बोलू? घे घे घे. लवकर हा, पोलीस आलेत. आले खरंच आले. पोलीस आलेत हा, लवकर. घ्या घ्या पटकन घ्या. पटकन घ्या. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए.
बात ढोलकी पण वाजवतो तोंडावर नको राहू द्या. दिमडी वाजवतो तोंडानं संबळ बिंबळ सगळं वाजवतो तोंडावर. बरोबर. ही सगळी गेम त्या लोकांनी केली. हॅलो म्युझिक वाले. हॅलो झी मराठी का? हा. हा इथे ना एक माणूस आहे रोहित नावाचा, तो जाम फुटेज खातो, जरा त्याचं बघा काय ते. बघितलं का बघितलं का बघितलं ह्याच्या पोटा आता पायाला असता. सगळं सांगितलं ह्याला कामाला काढून टाकलं असतं काय तुम्ही. खरंय. बसा बसा. लगेच डोळ्यात एकच माझ्या अन्याय झाले आहे. बघा. मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे मिळणार. बसा 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 तुम्ही. यांचं आपल्याला गाणं घ्यायचं, पटकन संपवायचं. दरवेळेला असं होतं सगळं. क्या बात आहे. तर आज आपल्याकडे हे 2 फटाके आहेत आणि आम्हाला गाणं ऐकायचं बुवा. कोण पहिल्यांदा गाणार? स्वरा ये मस्त. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला मी पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कॉलेज केलंय बार. हे कॉलेज केलंय बार. ही पोलिसात बाटली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरे ही पोलिसात बाटली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला मी पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कॉलेज केलंय बाद. हे कॉलेज केलंय बाद. ही पोलिसात तुपातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरे ही पोलिसात तुपातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरुण अरुण करू नको इशारा. अरुण अरुण करू नको इशारा. भिडू दे आता डोल्याला डोला. हे भिडू दे आता डोल्याला डोला. अरुण अरुण करू नको इशारा. भिडू दे आता डोल्याला डोला. हे भिडू दे आता डोल्याला डोला. हिता बिठणगी तिता बिठणगी गे बाय मध्ये. हिता बिठणगी तिता बिठणगी दोस्तांना पेटू दे आग. ही पोलिसात तुपातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरे ही पोलिसात तुपातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरे ही तुपातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरे ही पोलिसात तुपातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. कमाल. वा, वा, माझ्याकडून स्टँडिंग ओवेशन तुला. खरंच खूप छान गायली. सूर पण तुझे अगदी छान लागले. त्यांनी छान केलं ग. बसा. वा वा बोलायला या. तुम्ही कुठं चालताय? मस्त स्वरा जोरदार टाळ्या. क्या बात है यार. वा मस्तच. आता पलाक्षी या.
कमाल कमाल तुला पण स्टँडिंग ओवेशन. बसा बसा, तुम्ही छान केलं बाळा, मस्त केलं तू. यांचं ऐकू नको, यांचं ऐकून प्रॉब्लेम होईल. वा वा, मस्त. तुम्ही आता गेलात तरी चालत, झालं तुम्ही. नाही पण खरं सांगू, दोघींनी पण खूप छान गाणं म्हटलं. हा, दोघींच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कळलं कळलं. चल मी येऊ का? आणि तुम्हाला पण एक सांगायचं आहे, काय? तुमची कॉमेडी चांगली होती पण जरा बारीक बारीक कुठं जरा लेंदी होतंय तेवढं फक्त. तर आता लगेचच आपण कार्यक्रमाकडे वळूयात. आपल्या कार्यक्रमात काही फोन सुद्धा येत असतात आणि सरांना काही प्रश्न असतील तर ते विचारतील. बघूयात आज कोणाचा फोन येणार आहे का. क्या बात आहे. फोन आलेला आहे. हॅलो. हॅलो, हा बोला. तुम्ही बोला. कोण बोलताय? तुम्ही कोण बोलताय? तुम्ही फोन लावलाय, तुम्ही कोण बोलताय? तुम्ही फोन उचललाय, तुम्ही कोण बोलताय? हे बघा, वाद घालायचा वेळ नाही माझ्याकडे. माझ्याकडे पण वाद घालण्यासाठी वेळ नाही. तुम्ही कोण बोलताय? मी कोणी असेल, तुम्ही कोण बोलताय पहिल्यांदा सांगा. तुम्ही फोन लावला मी कार्यक्रमात. कोणी पण असेल, तुम्ही कोण बोलताय तुम्ही पहिल्यांदा सांगा. तुम्ही का फोन उचललाय? का फोन उचलला? तुम्ही लावला कशाला मग? लावला कसा? म्हणजे तुम्ही फोन कशाला ठेवला तिथं? ए तू मागचाच आहे का तू इडलीवाला? ए तू इडलीवाला आहे. इडलीवाला दागू नको. तुझं आहे ना, तू मागच्या वेळचा हिला तुझ्या बाजूला कोण बसलाय ती? हे बघा, माझ्या बाजूला कोण बसलाय ती? शांतपणे बोला, शांतपणे बोला. ते गेस्ट आहेत आमचे, गेस्ट. कसले गेस्ट आहे? तितक्या वेळ प्रोग्राम चालू होता, त्या भंगार माणसाला तुम्ही तिथं बसवलंय. कशाला त्याला तिथं बसवलं? ऐका, नाही अहो, ते गेस्ट लागतात ना कोणीतरी, म्हणून ह्याला वाचवला. ह्याला कशाला बसवलं मग? लागतात म्हणजे ह्याला कशाला बसवायचं? त्या माणसाला गेस्ट म्हणून बसवता का तुम्ही? तुमचा प्रोग्राम कशावर जाणार आहे पुन्हा? हे बघा, तुम्ही इकडे या, आपण समजून बोलू. थांब, तिकडे आला होता. तिकडे थांब. एक मिनिट. फोन ऐका, मध्ये काय ऐका, बोलत एक- हो, तुम्ही ना दर एपिसोडला तुम्ही फोन करून वाद घालताय, लक्षात आलं? वाद घालताय म्हणजे कशासाठी? तुम्ही फोन कशाला तिथे ठेवला सांगा बरं? फोन कशा ठेवला म्हणजे? म्हणजे आमचा एक मिनिट, तुम्हाला काय प्रश्न आहे का? मला प्रश्न आहे म्हणून तर फोन केलाय ना. मग तुम्ही कशाला मला विचारताय की कशाला फोन केला म्हणून? अहो, तोच विचारा ना पहिला. प्रश्न तू घ्या. तू कशाला मध्ये बोला? भंगार माणसा, तू कशाला मध्ये बोला? प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे. हा घ्या घ्या. त्या माणसाला विचारायचं आहे मला. माझं एक पोरग आहे, माझी 4 आहेत. चप्पल येऊन मारे ना तिथे. हा, तुमचं पोरग. मान ऐकू चिडलेला मान, तुम्ही कधी लवकर घ्या प्रश्न. तुम्ही कशाला मध्ये बोला मग ती? ठीक आहे, बोला बोला. माझ्या पोराचं आयुष्य बरबाद व्हायला लागलं तुमच्यामुळं. बर काय झालं काय? नाही ते गमभम ह्याच्यामध्ये त्याला नाही काय मिळालं. काय कशात? गमभम ह्याच्यामध्ये लिटल चाम्स मध्ये त्याला ऍडमिशन नाही मिळालं ना. गम बम नाहीये, सारे गमप्प. गमभम तुम्ही मला शिकवणार का काय ते? हा बाबा, आहे तसं. ठीक आहे, तसंच आहे. त्याचं काय झालं? त्याचं ती तुम्ही ऑडिशनच घेतली नाही तुम्ही? नाही ऑडिशन घेतली आहे, सगळ्या मुलांची ऑडिशन झाली ना त्याची. काय कुठलं ऑडिशन झाली? ती तसली ऑनलाईन ऑडिशन झाली. आम्हाला कसं करणार ती ऑनलाईन ऑडिशन? कसं करणार म्हणजे? तुम्ही काय अडाणी आहे काय? तुमच्याकडे काय मोबाईल नाही का? अडाणी माझं नाही, तुम्हाला सांगतो. मोबाईल नाही म्हणजे आमच्याकडे काय रेंज नसती काय? होय, अडाणी कशाला म्हणलं तू आम्हाला? नाही नाही, अडाणी म्हणणं नव्हतं. तुम्ही क्लिप पाठवली का मला सांगा? क्लिप कशाला पाठवायची? तुम्ही प्रत्यक्ष ऍडमिशन घ्यायची ना आमच्या पोराची. अरे आताच्या परिस्थितीत प्रत्यक्ष नाही घेऊ शकत. तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न काय? प्रश्न विचारतोय. माझ्या पोराचं गाणं तुम्ही आधी ऐकून घ्या आणि मग तुम्ही बोला. वर्ग आहे जवळ तुमचं? हो, हाय रे, हाय पोरग. ऐको. नीट गाणं मुस्काड फुली ना सांगा तुला. हॅलो. हा बोल बोल बाळा. हा, तुम्ही कशाला बोलायला आता? बोला मध्ये. अरे थांब ना बाबा, तुम्ही का ओरडताय? पोरग भंगार माणसा तू मध्ये बोल नको रे. का? घ्या घ्या घ्या, गाणं घ्या. मी गातो. हा. नको चंद्र तारे फुलांचे फसारे बसावे तिथे तू रुसावे तुझ्या पावलांनी मी सपनात यावे गजरेत तुझिया तो ताला पावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे भात तू हाती काय देशी. काय भात नाही बाळा, ते हात हात हाती देशी. आता म्हणलं ती भात म्हणून म्हणलं ना, भात म्हणून कशाला मध्ये तोडलं तुम्ही? लिंगिली त्याची सगळी. दादा, तुम्ही शांत व्हा ना दादा. अरे वेगळं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. झालं का? गाणं झालं का? गाणं झालं, गाणं झालं. ठीक आहे, छान आहे. पुढच्या वेळेला जेवायला होईल ना, त्याच्या वेळेला त्याला ते घेऊ. काय 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 काय? पुढच्या वेळेला जेव्हा ऑडिशन होतील तेव्हा आपण घेऊया, परवात नाही घेऊ शकत आता. नाही नाही नाही, एक मिनिट. माझा प्रश्न पुढचा आहे. माझा प्रश्न आधी ऐका. त्या माणसाला माझा प्रश्न हा, आहे की विचार. माझ्या ह्या लेकराचा आवाज अजून चांगला करण्यासाठी काय करावं लागेल? हा, तुम्हाला एवढा राग येतो तर प्रश्न कशाला विचारतो त्याला? एक मिनिट. प्रश्न कशाला विचारतो म्हणजे? तुम्ही प्रोग्राम कशा ठेवला तिथं?
दादा जाऊ दे. दादा, एक काम करा. एक मिनिट मागच्या वेळेस सारखं ते फोन बिन फोडू नका तुम्हाला सांगायला वायर बिर काल तर काय करणार तुम्हाला सांगतो. ठीक आहे घ्या दादा, घ्या तुम्ही त्या सांगा. फक्त बाळाचा आवाज त्यांच्या अजून चांगला होण्यासाठी काय करायचं काय ऐका. थँक्यू विलास. हा तर ऐका तुम्ही. ऐकतोय ना. हळू बोला ना तुम्ही. कसं बोलायचं माणसं. आता तुम्हाला हे प्रश्न विचारला मी तुम्ही डायरेक्ट उत्तर द्यायचं ना. हा कसं काय बोलायचं काय ऐका ऐका काय करा. एक वाटी दूध घ्या. घेतलं. हा त्याच्यात हिंग टाका अर्धा चमचा. बर हा त्याच्यानंतर त्याच्यात 2 बुच. टाकली. अरे बुचक टाकली. अरे मग वाक्य पूर्ण बोलायचं ना. काढा, वाक्य पूर्ण बोलायचं ना. काढा ती बाहेर. हा 2 काढली. बुच विनेगर टाका. विनेगर टाकलं. हा, टाकलं आणि त्याच्यानंतर दही घ्या दही. दही घेतलं. हा आणि बर्फ घ्या चांगला फ्रीजर मधला. घेतला फ्रीजर मधला बर्फ. तो टाका त्याच्यात. टाकला. टाकला हा. हा आता मीठ घ्या अर्धा चमचा. अर्धा चमचा मीठ टाकलं. हा ते ज्युसरला लावा सगळं मिश्रण. काय करू. ज्युसरला लावा मिक्स करा ते मिक्स सगळं. केलं मिक्स केलं. हा, केलं हा. द्या प्यायला त्याला. 5 मिनिटात आवाज एकदम सुरेख. क्या बात आहे. एक वेगळी रेसिपी तुम्ही कोणीच घरी ट्राय करू नका. कुणी घरी ट्राय करू नका. हे यांचं स्वतःचं म्हणणं आहे. ते ज्या वेळेला ऑथेंटिक कळेल आपल्याला त्यावेळेला तुम्ही ट्राय करा ते. हो एक मिनिट थांबा थांबा. माझ्या जरा लेकराला एक प्रश्न आहे. काय हा, घे बाळा. काका मला अजून एक सांगायचं आहे. ती सई खूप छान दिसते आज. कोण ते? ती तिथं बसली ना गौतमी. अरे अरे नाही नाही मृण्मयी बसली आहे मृण्मयी. नाही नाही ती सईचा मी बघतो ना सिरियल. एक मिनिट थांबा. एक मिनिट हे थांबा. माझं आयुष्य झालंय. हे माझं आयुष्य झालंय. तुम्ही त्याच ना माझं होशील ना. हा मॅडम मॅडम तुमचा प्रॉब्लेम काय मला जरा समजू द्या. तुमचा प्रॉब्लेम काय. तुम्हाला गौतमी म्हणलं तर तुमचा प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम काही नाही पण मला माझी ओळख आहे ना पण म्हणून चांगलं नाव आहे ना. गौतमी चांगलं नाव आहे ना तुमचं. नाही माझ्या मुलाला आवडतंय नाव ते. असू द्या. माझ्या मुलाला तुम्ही पण आवडता. थांबा आता वाद त्यांच्याशी घाल नका. तुमचा त्यांच्या प्रश्न आहो पण तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलायला. आम्ही प्रश्नाचं बोलतो उत्तर ना. मिळालं तुम्हाला? आम्ही direct बोलतो ना. आता तुम्ही कशाला- ए, मध्ये हे मध्ये आता बोलायला ना तुम्ही. हे परत एकदा वायर कट ए, वायर वायर कट केलं कट तर काय करा. करणार तिथे? वायर कट हॅलो, केली. हॅलो. बाहेर काढून टाकली. बाहेरच काढली. दरवेळेचा वाद आहे. ठीक आहे तर आता आपण छान वाटलं की गेल्या 3 भागांमध्ये तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि खूप धमाल आली खरं तर. आणि हे नवीन पर्व आता सुरू झालेलं आहे तेव्हा बघायला विसरू नका. दर गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9:30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही दोघे आहात. बाकी 12 जणांना सुद्धा आम्ही बघायला तिकडे येऊ. टीव्हीतून सध्या बघू आणि नंतर कधीतरी हे छान मोकळं सगळं झालं की मग आपण इकडे एक छान सुरेख कार्यक्रम करू जेव्हा होईल तेव्हा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू दादा. आणि मृण्मयी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. त्या बात आहे. तर एंड असतो त्यावेळेला एक फॅन येतात आणि फॅन यांना भेटतात. तर फॅन मोमेंट ही असते. नमस्कार. नमस्कार आपण हॅलो हॅलो. हाय. तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे. नाही नाही तुम्ही आलाय तुम्ही सांगा तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे. तुम्ही प्रोग्राम ठेवला तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे. आणि हा हा भंगार माणूस इथे कसं काय बसलाय. अरे एक मिनिट बस खाली. खाली बस. खाली बस. माझा प्रॉब्लेम काय आहे की माझ्या पोराचं गाणं तुम्ही आता इथं ऐकावं. इथं कशाला आता ऐकलं ना फोनवर. फोनवरचं नाही आता तरी एवढं खाल्लंय त्याने त्याला आता चांगला आवाज येईल ना. गा रे चल. माझ्या पोराचं गाणं आता ऐकायचं. आणि हे बघा याला डायरेक्ट विनर करायचा. डायरेक्ट विनर. कळलं कळलं. पहिलं गाणं ऐकू देत. ए हो हो त्याला गा गा बिचारा गा रे बाळा गा. माईक आहे तिथला. हा माईक आहे ना घे ना तो. आहे ना त्याच्यासाठीच आहे. अरे ए माईक वाला आहे. कोण आहे रे. माईक कोण ऑपरेट करताय. थांबतो. माईक कोण ऑपरेट करताय. माईक चालू आहे त्याचा आवाज गेलाय. आवाज कसा काय. रेसिपी. अरे त्यांनी काय खाल्लं आम्हाला काय माहिती. त्याला नीट कर. तुम्ही थांबा. ए भंगार. ए थांब. असो तर अशा पद्धतीनं बिचारे गेस्ट तर पळून गेले. त्यांची रेसिपी काय पटली नाही कोणाला. पण तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि आता गुरुवार ते शनी. काय तुमचं काय आहे यार. तुमचा प्रोग्राम लय चांगला चालला होता. हा ह्या भंगार माणसाला सगळ्यात भंगार नका म्हणू त्याला. आमचं एक सजेशन आहे. काय म्हणजे आता झालं ना त्याचा आवाज बसला. नाही दुसरं सजेशन आहे. काय
परवा यानं मला सांगितलं होतं काय की प्रोग्राम अजून जरा उठावदार होण्यासाठी काय करायचं. काय तर तो म्हणाला की निलेश साबळेने जर अजून चांगलं लिहिलं ना तर प्रोग्राम कुठच्या कुठं जाईल. कोण बोललं? तू मी कधी बोललो? आपण नाही का परवा दिवशी बोलत होतो. माझा काय संबंध आहे? म्हणजे तुम्ही बोला. माझा काय नाही तुमचं नाही बोला खरं. ओ, नाही तर तुम्हाला हसवण्यासाठी 3 दिवस आम्ही आहोत आणि सुरात तुम्हाला भिजवण्यासाठी आता 3 दिवस हे सज्ज आहेत. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी चला हवा उद्याच्या मंचावरती आता वेळ झालेली आहे चहा आणि बरंच काही म्हणत चहा घेण्याची. जोशी बुवांच्या घरी जाऊयात, बघूयात आज कुठला विषय ते चहाच्या निमित्तानं मांडतायत. ऐका वर्षा ऋतूच्या आगमनानं हिरवा झाला निसर्ग सारा. वा ऐक नाही मस्त. वर्षा ऋतूच्या आगमनानं हिरवा झाला निसर्ग सारा, हिरवीगार झाली धरती. हिरवीगार झाली धरती. पुढे ऐका, पुढे ऐक. थेंब थेंब कधी कधी मुसळधार पडे वारा. वा 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 वा. थेंब थेंब कधी कधी मुसळधार पडे वारा, त्यात आला पाऊस वर्षा ऋतूच्या आगमनानं. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे कविता आवडली ना तर तोंडावर सांग ना, आडून आडून कशाला म्युझिक देतो. नाही नाही, मी म्हटलं काय हे जे काय मी ऐकलं ते काय होतं. काय होतं? कविता केलीये मी. त्यापेक्षा चहा कर, तो जमतो तुला. का बसा तुम्ही. मी ठरवलंय आजपासून रोज मी एक तरी कविता करणार आहे. अगं ती काय आंघोळ आहे का? आजपासून मी रोज एकदा तरी आंघोळ करणार आहे असं म्हणायला. जळताय ना, जळताय ना. अचानक आपल्या बायकोला इतक्या सुंदर कविता कशा सुचायला लागल्या म्हणून जळताय. पण नाही 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 नाही, काय होणार आहे मी सांगते. उद्या जेव्हा असं हजारो लोक समोर उभी राहून माझ्या कवितेला टाळ्यांची दाद देतील ना, तेव्हा तेव्हा तुमच्या पोटात दुखेल जोशी. काय हा माझ्या का पोटात दुखेल. ही कविता आहे. हे जे तू कविता म्हणून करतेस ना, अशा 56 कविता करू शकतो मी दिवसात. काय मी 2 रात्र जागून जी कविता लिहिली आहे त्याच्याबद्दल तुम्ही हे बोलताय. हे तू 2 रात्र जागून लिहिलंयस. हे काय आहे? काय पहिली ओळ मी सांगते ना, एवढं काय. ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला लीड देते. करा. वर्षा ऋतूच्या आगमनानं. थांब, ली. वर्षा ऋतूच्या आगमनानं. वर्षा ऋतूच्या आगमनानं कुत्र्यांच्या छत्र्या दिसू लागल्या. वर्षा ऋतूच्या आगमनानं पांढऱ्या सश्यांना पिलं झाली. वर्षा ऋतूच्या आगमनानं छत्र्यांची कवरं बदलू लागली. बस बस, कळली तुमची अक्कल. तेच म्हणतोय मी, तेच म्हणतोय. या अशा फालतू कविता करायला अक्कल असून उपयोग नाही. अगं त्याला प्रतिभा लागते, त्याला कल्पना लागते, प्रेरणा लागते. 3 लागतात. अरे पोरी नाही रे, पोरी नाही. ते जाऊ दे, अभ्यास कर. तुम्ही त्याला बोलू नका. तुम्हाला मी एक काम दिलं होतं सकाळपासून, ते झालंय. झालं का माझं मिक्सर दुरुस्त? हे तो दुरुस्त नाही झालाय, पण मला त्याचा प्रॉब्लेम कळलाय. काय? त्याचं हे झालंय, ब्लॉक पिस्टन गेलाय. बाबा काही टेपा नका लावू. मिक्सर मध्ये असतो का कुठे ब्लॉक पिस्टन? आला मोठे इंजिनियर. ते मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बाजूला कसं ठेव. मला दाखवू बरं. झालं का ते? हा झालं. प्रोफाईल फोटो ठेवला, आता फक्त पासवर्ड दे. हा मी देते पासवर्ड. दे मी माझा ठेवीन. काय करतायत मायलेक? बाबा मी की नाही आईचं अकाउंट ओपन करून दिलंय सोशल मीडियावर. हा, आजपासून मी फ्रेंड बुक वर असणार आहे. ऐक ना, हा फोटो नको. माझे केस बघ ना, नलू मावशी सारखे दिसतायत. हो ग. तसं नको. तो मागच्या वाढदिवसाला काढला होता ना,
तो लाव प्रोफाईल पिक्चर म्हणून. म्हणजे कसं आहे की पहिल्याच दिवशी फोटो अपलोड केला आणि कमी लाईक्स आले असं नको व्हायला. सोशल मीडियावर फोटोला लाईक येण्यापेक्षा समाजात आपली जी इमेज आहे ती लोकांनी लाईक करावी असा प्रयत्न करूया ग. ह्यांचं बरं नेहमी टाळ्यांची वाक्य हे घेतात. मला पण पाहिजे टाळ्यांची वाक्य. तू आधी दिलेली वाक्य नीट म्हण. तुला 3 शब्दांचं वाक्य दिलं त्याच्यात 3.5 फंबल करतोस तू. लेखक तुला वाक्य द्यायला टाळतात, तुला टाळ्यांची वाक्य पाहिजेत. बस खाली. तुम्ही गप्प बसाओ. प्रत्येक वेळेला माझ्या मुलाला बोल लावत असता. नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण बाकीची पण टॅलेंट आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगू, अहो त्यांनी 10 मिनिटात सोशल मीडियावरती माझं अकाउंट उघडलंय. नाहीतर तुम्ही साधं बँकेतलं अकाउंट उघडायला 10 दिवस लावतो माणूस. अगं बँकेतलं अकाउंट उघडायला 1760 कागदपत्र द्यावी लागतात त्यांना. आणि फ्रेंडबुकचं अकाउंट सक्सेस व्हायला 1760 लाईक लागतात. मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही सुद्धा तुमचं एक सोशल मीडियावरती अकाउंट उघडून घ्या. हा कसं आहे आजकाल सगळ्यांचंच असतं आणि आपलं नसलं ना तर आपण मग एकदम बॅकवर्ड वाटतो. असं नसतं ग बाबा, असंच असतं. तेच ना. माझ्या सगळ्या मित्रांच्या आईबाबांचा अकाउंट आहे फ्रेंडबुकवर. फक्त तुमचं तेवढं नाही. माझी केवढी इज्जत जाते त्यांच्या समोर. बेटा तुझा रिझल्ट येतो ना आणि त्याच्यात तू नापास होतोस ना तेव्हा माझी इज्जत जाते माझ्या मित्रांसमोर. मी कधी बोलून दाखवलंय? गप्प बसाव तुम्ही. सतत त्याच्या अभ्यासाबद्दल बोलत असता. हुशार आहे माझं पोरग. मग बाबा एका मिनिटात 70 गुड मॉर्निंगचे मेसेज टाईप करायचा विक्रम आहे माझ्या नावावर. बाळा 7वीत गेलायस तरी 9चा पाढा पूर्ण येत नाही. हा विक्रम पण तुझ्याच नावावर आहे. तो रेकॉर्ड मोडतोय का बघ. तुम्ही थांबा हो जरा. ह्या माणसाला ना कोणाचं म्हणून कौतुक नाही. मग ते जाऊ देत. मला सांग, मी मगाशी तुला विचारणार होते हे कसलं चिन्ह आहे रे? हे शेअरच आहे. अरे वा, फ्रेंडबुकवर शेअर आहेत. कोणाचे आहेत? म्हणजे गालिब साहेब आहेत, राहत साहेब आहेत की गुलजार साहेब आहेत? बाबाला ना काही कळत नाही. बाबा शेअर म्हणजे ते नाही हो. शेअर म्हणजे काय माहितीये का, आपण दुसऱ्याची पोस्ट शेअर केली ना की ती आपल्या अकाउंटला येते. अरे गदड्या, अरे ते शेअर. हे शेअर ते ऐक, ते वेगळं आहे. ते शेअर आणि शेअर ते काय नाही, ते सारखंच आहे. मला माहितीये. आणि मी काही शेअर बीर करायला जाणार नाही. माझ्या पोस्टी ओरिजिनल असणार आहेत. मी स्वतःच करणार. आणि मला ना मुळात हे पटतच नाही. लहानपणी मी मधल्या सुट्टीत पण माझा डबा कोणाशी शेअर केला नाही. आणि हे कसं काय मी शेअर करू, हे मला अजिबात खपायचं नाही. हे तर म्हणजे असं झालं अंथरूण बघून पाय पसरा म्हणून. कुठली गोळाबेरीज आहे वाक्यांची. तुम्ही राहू द्या, तुम्हाला कळणार नाही. कवी लागतं त्याला. येऊ का घरात? आल्यावर विचारताय. या सपट या. जोशी बाबा, आता झणझणीत पार्टी झालीच पाहिजे. एवढं मोठं अकाउंट ओपन करताय, पार्टी झालीच पाहिजे. अहो साधं सोशल मीडियावर अकाउंट उघडतोय त्याची कसली आली पार्टी? असो कसो कसली आली पार्टी म्हणे. अहो एवढं फेमस होणार तुम्ही म्हणल्यावर झणझणीत पार्टी झालीच पाहिजे. हो सपोर्ट भाऊजी, देणार पार्टी नक्की देणार. बस वहिनी आवडली आपल्याला. वहिनी तुम्ही काय करा माहिती का, मस्तपैकी झणझणीत बासुंदी करा, पुरी करा, कुरड्या बिरड्या तळा, भजी बिजी तळा, मस्तपैकी पुरणपोळ्या करा, झणझणीत पार्ट्या अजून काय असेल ती करा. राडा करून जाऊ दे. एवढा बेत? अहो मध्यमवर्गीय माणसं आहोत आपण सपट. आपल्याकडे दिवाळीला एवढा बेत करत नाही तो. हो तुझी बुवा असं म्हणून आता चालणार नाही बरं का. आता रोज तुमच्या घरात असलं जेवण बनवायला लागणार. का? अहो असल्या जेवणाचा फोटो फ्रेंडबुकला अपलोड केल्याशिवाय जेवला तर मरणाचं पाप लागतो या. भाई सफट भाऊजी अगदी बरोबर बोललात तुम्ही. नाही आता माझ्या टाकलेल्या फोटोला 100 लाईक आल्याशिवाय तुम्हाला जेवण मिळणार नाही. घ्या, एक आमची आई होती, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही असं म्हणायची. आणि एक या बायका आहेत, फ्रेंडबुकवर टाकलेल्या फोटोला 100 लाईक येत नाही तोपर्यंत जेवायला मिळणार नाही असं म्हणताय. तुम्ही नको तिकडे आत्याबाईनं मध्ये आणू नका. 1 मिनिट, हा फ्रेंडबुकचाच नियम आहे असं समजा. हा बर वहिनी, बाकी जाऊ तिकडं. तुमचं एक नाही अगदी काळजापासून अभिनंदन. अरे थँक्यू भाऊजी, थँक्यू. वा 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 सपट. अभिनंदन केलं आणि तरीही खायला काही मागितलं नाही. नाही म्हणजे आल्यापासून बघतोय
किचन मध्ये गेला नाही आहात, डबे उघडून पाहिलेले नाहीत, काय आज आहे काय तब्येत वगैरे ठीक? आजपासून सगळं बंद. का का डबा बी भाडू खायचं बंद, कॅन्सल. का बरं का? आजपासून नीट कान देऊन ऐका जोशी बुवा. हा. आजपासून सकाळ दुपार संध्याकाळ मी तुमच्याकडेच येणार. अहो तुम्ही काय डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहात का सकाळ दुपार संध्याकाळ माझ्याकडे यायला? तसं नाही जोशी बुवा. आता वहिनी एवढा रेसिपी पोस्ट करणार म्हटल्यावर त्यांच्या जवळ कोणतरी जाणता कळता सवारता माणूस बरोबर पाहिजे का नको त्यांच्या? बाई खरंय तुमचं. वहिनी तुमच्या रेसिपीला पहिला लाईक माझाच असतो का नाही? असतो का नाही सांगा बरं. खरंय खरं तसाच फ्रेंड बुकला पण माझाच असणार, लिहून घ्या. खरंय खरंय सपट बाजू. हे मात्र तुम्ही बरोबर बोललात. कसं आहे ना की पदार्थांना पण तुम्ही चाखल्याशिवाय आपण बनलोय याची खात्रीच पटत नाही. जाऊ द्या आता. हे तुमचं प्रेम झालं वहिनी. काय दुसरं अहो, सपट लाजताय काय? उपहासानी बोलतेय ती. उपास नाही माझा, मी धरतच नाही उपास. बरं उपासावरून आठवलं वहिनी, पळत जावा बिथाडाकडनं 3 नंबरचा डब्यात बघा करंजा येते तेवढ्या घेऊन या पाडदेशी. असं म्हणणं कुठल्या माणसाला करंजा कशा काय आई घरात करंजे आपण काय करू त्या करंजेचा फोटो काढू आणि अपलोड करू. अगं बाई हो, आता तर हे सगळं करावंच लागेल ना. आणि एक करंजी सपट काकांना खायला देऊ आणि तो खाताना फोटो काढून अपलोड करू. हा ही पण चांगली idea. या का करंजीनं काय होणार आहे? डबा घ्या पाडदेशी. आणा लवकर. नाही द्या डबा द्या करंजा द्या. हा तो फोटो अपलोड करा आणि वरती एक कॅप्शन लिहा. हा. आमच्या घरी बनलेल्या करंजा खाताना एक गरजू शेजारी. दुश्मन सगळं बरोबर वाटतंय पण ती जरा गरजू जरा खटकतय, ती जरा पुसाटल्या. का बरं? ती गरजू कसं तरीच वाटतंय होती. हावरट लिहूया. हा चालतंय ती पण लिहा. आणा लवकर वहिनी. ओ सपट ऐका ना, निदान या शब्दांचा अर्थ काय होतो हे कळण्यासाठी तरी तुम्ही शिक्षण घ्या सपट. आवरतचा अर्थ कळायला एवढं शिक्षण परत घ्या. वहिनी आणा पाडदेशी. हा हा घ्या भाऊजी. काढ रे. भूत नाही का? हा वा गायकवाड क्या बात आहे. हा म्हणजे लगबग तीच पण आज घरभर फिरला नाही. टाईम कुणाकडे आहे तेवढा? वहिनी आवरा लवकर, आवरा. एक मिनिट, एक कुठे घेऊन जाता हिला? चाळीमध्ये खाली साडीवाला येणार आहे म्हणून त्यांना घेऊन जातोय. अगं बाई कधी यायचाय तो? सुरतवरून येतोय, फोन केला की निघेल. अच्छा एक मिनिट. साड्या वगैरे का घेताय? आज काही सणवार नाही काही नाही, साड्या का एकदम? नाही आता माझं फ्रेंडबुक वर अकाउंट उघडलंय ना, म्हणजे आता रोज वेगवेगळ्या साड्या नेसून फोटो टाकायला लागतील. प्रत्येक नवीन फोटोला एक वेगळी साडी. प्रत्येक नवीन फोटोला नवरा वेगळा नाही ना? उगाच काही उदाहरणं देऊ नका हो तुम्ही. आणि आता नवरा बिवरा नाही म्हणायचं, मग आता हब्बी म्हणायचं. हब्बी. काय म्हणायचं? हब्बी. हब्बी. हा म्हणजे कसं आहे की तुमच्या बरोबरचा एक फोटो टाकायचा आणि त्याच्यावरती कॅप्शन लिहायचं, वर्ल्ड बेस्ट हब्बी. वा, म्हणजे जी बाई दुसऱ्या जिल्ह्यात कधी गेली नाही तिने फ्रेंडबुक वर टाकायचं वर्ल्ड बेस्ट हब्बी. कसं काय जमतं बायकांना? तेच माझं नशीबच फुटकाय ना. मी जाणार कशी दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्यामुळे? हा तरी सुद्धा मी तुमच्या बरोबर फोटो अपलोड करणार आहे. यांच्यासाठी पण तर कपडे घ्यावे लागतील ना. वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. 4 शेरवान्या सांगितल्या त्यांच्यासाठी 12,000 रुपयाच्या. माझं काय नाही बघा त्याच्यामध्ये. 12,000? अरे माझ्या लग्नात घातलं नव्हतं मी 12,000च्या शेरवानी. लग्नाचं काही बोलूच नका तुम्ही. 1,000 रुपयाची शेरवानी आणली होती ती पण भाड्यावर. त्यात पण तुझ्या महिने ऐकायचे करत मठ्ठा सांडवला होता. त्या ड्रेसवाल्यांनी 100 रुपये डिपॉझिट कापलं होतं माझं. अरे बाप. आजच्या गावात दुश्मन तुमच्या लग्नात मट्टा होता होय? हो होता. गरज झालं सगळं. काय झालं? मी नव्हतं लग्नाला बरोबर. वहिनी परदेशी जावा, फ्रीज मध्ये ताक आहे बघा, त्याच्यात जरा बुंदी टाका, कोथिंबीर टाका ना आणा पाडदेशी. जावा लवकर. जावा. काही मठ्ठा बिठ्ठा मिळणार नाहीये. काय मट्टा मिळणार नाही? बरोबर बोलते ती. काही मट्टा वगैरे मट्टा काय प्यायची गोष्ट आहे? मट्टा प्यायची गोष्ट आहे? बसा खाली. मट्टा वगैरे काय मिळणार नाही. तू चहा कर ग. हा चहा कर. चहा मिळणार नाही. असं कसं चहा मिळणार नाही? एकतर मट्टा नाही, चहा नाही. सपट नाही म्हणजे हे सांगतात म्हणल्यावर करावं माणसानं चहा. नाही मिळणार.
चहा पण मिळणार नाही आणि मठ्ठा पण मिळणार नाही, कारण मला साड्यांची खरेदी करायची, हो की नाही? तुम्ही साड्यांचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तो जो आहे ना सुरतवर येणारा हा. ते 101 साड्या आणील तो. हा. डिस्काउंट पण देईल. त्यात माझं काय नाही बरं का जोशी, आपलं काय नाही. मी काय म्हणतो, साड्या घ्यायला पैसे कुठनं आले? आहेत माझ्याकडे. कसे काय पैसे आहेत? सकाळी मी म्हटलं दाढी करायला माझा ब्लेड तुटलाय, तर तू म्हणलीस दात कोरायला पैसे नाहीत घरात. आता साड्या घ्यायला कसे काय आले पैसे? तेव्हा नव्हते, आता आहेत. कुठून आले? वहिनी थांबा, मी सांगतो. तो साड्यावाला ना माझा फ्रेंड आहे, जिगरी फ्रेंड आहे एकदम. डिस्काउंट मध्ये साड्या देईल आणि पैसे सुद्धा हप्त्याने द्यायचं आपण. म्हणजे मी सांगते. ओके सांग. आपण त्याला 2 वर्षासाठी दर महिन्याला 2,000 रुपये द्यायचे. 48,000? 48,000 रुपयाच्या साड्या घ्यायच्यात? 2 वर्ष दर महिन्याला 2,000 रुपये म्हणजे? अरे लोक बँकेमध्ये आरडी लावतात, तू साडी लावलीस? तुम्ही थांबाव जरा. अरे 48,000 रुपयात गरीबाच्या पोरीचं लग्न होतं सपट. बरोबर आहे. जोशी, जर फ्रेंडबुक वरती लाखोंनी लाईक्स हवे असतील तर एवढे पैसे घालावे लागतील. नाहीतर काय, तर एवढे लाईक्स मिळवायचे, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार ना. मग काय? अरे नाही करायची मला इन्व्हेस्टमेंट. ते तुमच्या फ्रेंडबुकवर 1 लाख लाईक्स आले तरी ते फ्रेंडबुक वाले माझे 48,000 रुपये परत करणार आहेत का मला? छे छे, ते का करतील परत? तुम्ही फेमस होणार, ते का परत करणार पैसे? नाही व्हायचंय मला फेमस. मला व्हायचंय. आई, आपण काय ना घराला पण कलर करूया. काय फोटो मध्ये की नाही मागचा बॅकग्राऊंड बरोबर दिसत नाही. मागचा बॅकग्राऊंड, हे वाक्य तू बोललास ना, या क्षणी मला असं वाटतंय की तुझ्या मागचा बॅकग्राऊंड मी काळा निळा करायला पाहिजे. तुम्ही थांबा हो. त्याचं बरोबर आहे ना भाऊजी, चांगली आयडिया आहे. घराला कलर करून घेऊ आपण. जोशिवा, मी काय म्हणतो, माझा एक पेंटर फ्रेंड आहे, मस्त पेंटिंग करेल तो. असा रॉयल कलर देऊ एकदम 40,000चा. आपलं काय नाही बरं का त्याच्यामध्ये. 40,000? अहो गायकवाड, या सगळ्या भिंती पाडल्या आणि पुन्हा बांधल्या ना तरी 40,000 रुपये खर्च येणार. गरीबाच्या पोरीचं लग्न होईल. थांबा हो 40,000 तुम्ही. काय भाऊजी, नाही सगळं बरोबर आहे, पण 40,000 म्हणजे खरंच जरा जास्त होत आहेत ना. मग आपण एक काम करू की, आपण काय करू, कसा व्हाईटनर देऊन टाकू सगळीकडे. पण सगळ्या घराला व्हाईट रंग म्हणजे सगळ्या फोटोमध्ये एकच रंग दिसेल ना भिंतीचा. हे नको का, राहिलं आपण ना एक LED बल्ब घेऊ. 12 कलर असतात त्याच्यामध्ये. जो कलर पाहिजे ना तो असा भितरावर मारायचा. 2,000 रुपयाला फक्त. आपलं काय नाही बरं का त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या कमिशनचं कसं आहे माहितीये का? तुमच्या कमिशनचं कसं आहे, एखाद्याला साधा निरोप द्यायचा झाला ना त्याच्यातले पण 3 शब्द खाता तुम्ही कमिशन म्हणून. बघितलं वहिनी कसं बोलतात जोशी भाऊ. चांगलं व्हावं, चांगल्या मनानं करत होतो ना मी सगळं. आता वहिनी एवढ्या चांगल्या फेमस होणार म्हणून करत होतो ना. त्यांचं एवढं चांगलं सोशल मीडियावर इम्प्रेशन पडावं म्हणून करत होतो ना मी सगळं. पण कशाला पाडायचंय सोशल मीडियावर इम्प्रेशन? सोशल मीडिया म्हणजे आयुष्य नाहीये. सोशल मीडियावर अकाउंट असलं पाहिजे, मला मान्य आहे. त्याची हल्ली फॅशन आहे, हेही मला मान्य आहे. पण सोशल मीडियावर अकाउंट आहे म्हणजे सगळं काही आहे असं नाहीये. अरे सोशल मीडियावर अकाउंट असण्यापेक्षा आपल्या समाजातलं अकाउंट कसं सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या रे. सोशल मीडियावर किती लाईक्स येतात त्याच्यापेक्षा आपल्या शेजाऱ्यांना आपण किती आवडतो हे ओळखलं पाहिजे माणसानी. तुमच्या सोशल मीडियाचं काय सांगताय मला काय? स्वतःची बायको ज्या माणसाचं ऐकत नाही तो माणूस सोशल मीडियावर राजकारण्यांना, सेलिब्रिटींना, सगळ्या जगाला अक्कल शिकवत फिरतो. अशा सोशल मीडियाचं कौतुक करताय तुम्ही. ज्या सोशल मीडियावर बिनबुडाची लोक डॉक्टर म्हणून सल्ले देतात, इंजिनियर म्हणून सल्ले देतात, हवं नको ते आयुष्यातले सल्ले देतात, त्या सोशल मीडियाचा कौतुक करताय तुम्ही. ज्या सोशल मीडियामुळे लोकांमध्ये भांडणं लागतात, लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, इकडची गोष्ट तिकडे होते, खोटं नाटं पसरवलं जातं, त्या सोशल मीडियाचा कौतुक करताय तुम्ही. त्या सोशल मीडियावर दिवसभर अनोळखी पोरींच्या फोटोला लाईक करत बसताना शेवटचं स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या आईला कधी कौतुकाने म्हटलंय, हो आज छान दिसतेस, साडी सुंदर आहे, गजरा शोभून दिसतोय, बांगड्या किती छान घातल्यात म्हटलंय का कधी? सोशल मीडिया महत्वाचं आहे, सोशल मीडिया जगाची गरज आहे, सगळं मला मान्य आहे. पण सोशल मीडिया म्हणजे जग नाही. सोशल मीडियावर काय चाललंय, किती लोक आपल्याला लाईक्स करतायत, किती लोक आपल्याला लाईक्स देत आहेत, हे जाणण्यापेक्षा ना माणूस म्हणून किती लोक आपल्यावर प्रेम करतात, माणूस म्हणून किती लोक आपल्याला लाईक करतात, ह्याचा विचार परत करायला पाहिजे माणसानी. माणूस म्हणून जगलं पाहिजे आपण सगळ्यांनी सपट. सोशल मीडियावर खोटं जगायला लागलोय आपण सगळे. परत सगळ्यांनी खरं जगायची गरज आहे. नाही तुमचा
तुमचा सोशल मीडिया वगैरे चांगला आहे असू दे, पण तो सोशल मीडिया सत्सग विवेक बुद्धी ठेवून वापरला पाहिजे माणसानी. जोशीबुवा, खरं सांगू का, आमचं काही शिक्षण तेवढं झालं नाही म्हणा, पण आत्ता जे तुम्ही बोलला का नाही ते काळजाला लागलं. खरं आहे, सगळं खरं आहे तुमचं. अहो बघा की आपली चाळ, तुम्ही म्हणा, गायकवाड असतील, मी असतील, अजून बाकीची माणसं आहे ती, आपली चाळ म्हणजे एक फ्रेंड बुकच आहे ना. म्हणजे आपल्या घरात भाजी केली बाबा, आपण दुसऱ्याला वाटेभर देतो, शेअर करतो. हा, म्हणजे कुणी जर काय चांगली गोष्ट केली तर त्याचं कौतुक करतो आपण, लाईक करतो. हा, असंच आपले गायकवाड असतील, ती ह्या घरातलं त्या घरात करत असते ती फॉरवर्ड. वाईट नाही, चांगलं पण आहे बरं का त्या. खरंच लय भारी आहे बघा. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. त्या सोशल मीडियापेक्षा ह्या सोशल मीडियाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. सपाट. वा 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 वा, क्या बात आहे, किती छान बोललात. वहिनी, हो, मिळणार. याच गोष्टीवर मी आता चहा टाकणार. वा 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 वा, सपाट. तुम्हाला सांगतो, आमच्या हिचा हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य. आणा वहिनी पडदिशी. हा हा. जोशीबा, तुम्ही ना एखादी गोष्ट ना इतक्या चांगल्या पद्धतीने समजून सांगता ना, लगेच पटते बघा. तुम्हाला सांगतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे. आणि बरं का गायकवाड, वासिम बरेलवी काय म्हणून गेले, किसी काम की नहीं ये दिखावे की जिंदगी, किसी काम की नहीं ये दिखावे की जिंदगी, वादे किसी और के, यादें किसी और की. वा वा वा. वा वा वा. वा 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 वा, एकच नंबर म्हणले ती बरं का. आहे की नाही? होय 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 जोशीबा. आता तुम्ही म्हणला का नाही ते बोरिवलीचे वैशंपायन, म्हणजे वहिनी तुमचे नंदाचा नवरा नव्हता तो? ते नाही का थांबून कामावून काढून टाकले ते? वासिम बरेलवीला तुम्ही काय म्हणाला? ठेवा चहा. तुम्हाला ना सपट पुढच्या वेळेला मी शिकायला का देणार आहे? निघा निघा आधी तुम्ही. क्या बात आहे मंडळी. 3 दिवस तर खूप धमाल आपण केलेली आहे, पण आणखीन 3 दिवस तुमचं मनोरंजन करण्यासाठी आता सारेगमप लिटिल चॅम्प्सचे आमचे कलाकार येणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका सारेगमप लिटिल चॅम्प्स. आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या, को पावर्ड बाय डाबर गिल नीम ज्यूस.